आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. कोर्टाची आंदेकर कुटुंबियांना निवडणूक लढण्यासाठी परवानगी मिळाली आहे. जामीन नाकारल्यानं आंदेकर कुटुंब आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. बंडू आंदेकरसह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी देखील उमेदवारीचा अर्ज भरला. पुण्यामध्ये आता गुंड देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत, त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला. बंडू आंदेकरनं निवडणुकीचा अर्ज भरलाय, त्याच्यासह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी देखील निवडणुकीचा अर्ज भरलाय. त्यामुळे हा सगळाच विषय राजकीय वर्तुळासह अगदी सर्वसामान्यांमध्ये देखील चर्चेचा विषय आहे. सध्या बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार हे जेलमध्येच आहेत. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे प्रतिनिधी पुण्याचे रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत. रोहन, बंडू आंदेकर त्याच्यासह लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांनी देखील निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे. एकूणच काय प्रतिक्रिया येत आहेत? खरं तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना काही वेळापूर्वी जे आहे ते भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये आणण्यात आलेला आहे. त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे आणि ते आतमध्ये असतानाच आता बंडू आंदेकरला देखील पुणे पोलीस जे आहेत ते घेऊन आलेले आहेत. परंतु अद्याप तरी बंडू आंदेकरला गाडीमध्येच बसवलेलं आहे, कारण का या दोघी जोपर्यंत अर्ज भरून बाहेर येत नाहीत, त्या गाडीमध्ये बसत नाहीत, त्यानंतर बंडू आंदेकरांना गाडीच्या बाहेर काढून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाठवणार असल्याची माहिती पोलिसी सूत्रांकडून मिळते. सध्याच्या घडीला या दोघी जणी देखील फॉर्म भरतायत. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आंदेकर कुटुंबातून 3 लोक जे आहेत ते कदाचित यंदाच्या वर्षी उमेदवार ही मागू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. परंतु नेमका एबी फॉर्म कुणाला दिला जातोय, कारण का शहराध्यक्ष असणारे राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी यापूर्वीच लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना क्लीन चिट दिलेली होती. त्यांचा काही या आयुष कोमकरच्या गुन्ह्यामध्ये सहभाग नसल्याचं सांगितलेलं होतं. त्यामुळे कदाचित या दोघींपैकी एकाला एबी फॉर्म मिळू शकतो. परंतु जर का एकाला एबी फॉर्म मिळाला तर हे बाकीचे 2 उमेदवार जे आहेत आंदेकर कुटुंबातले ते बंडखोरी करणार आहेत का? कारण का वनराज आंदेकर हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. नगरसेवक वनराज आंदेकर जे आहे ते नानापेठ रायवारपेठ या मतदारसंघातून मागच्या टर्मचे नगरसेवक होते आणि त्यांचा खून जो आहे तो झालेला होता. त्यांचा खून झाल्यानंतर सोनाली आंदेकरांचं नाव जे आहे ते त्यांच्यानंतर उमेदवारीसाठी दिलं गेलं होतं. परंतु हा सगळा आयुष कोमकरचा हत्याकांड जो घडलेला पाहायला मिळाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आंदेकर कुटुंबियांच्या विरोधामध्ये रोष निर्माण झाला, कारण का बदला घेताना त्यांनी अनेक ठिकाणी जे आहेत ते टोळी युद्ध देखील केलेलं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जी आहे ती कोमकर कुटुंबियांनी केली. त्यामुळे एबी फॉर्म नेमका कोणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी.